बिल्किस बानो गँगरेप प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। खरं तर गेल्या वर्षी गुजरात सरकारने या प्रकरणातील जे 11 दोषी होते त्यांना माफीची शिक्षा सुनावली होती, परंतु बिल्किस बानो यांनी त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली कलम 32 अंतर्गत आणि त्यानंतर ही याचिका याचिकेचा स्वीकार करत आज त्यावर सुनावणी पार पडली आणि जे 11 आरोपी किंवा दोषी होते त्यांना जी शिक्षा गुजरात सरकारकडून माफ करण्यात आली होती ती शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केलेली आहे आणि पुढील 2 आठवड्यात हे जे 11 दोषी आहेत त्यांना आत्मसमर्पण म्हणजे स्वतःहून अटक होण्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे। त्यामुळे गुजरात सरकारला हा कुठेतरी मोठा दणका मानला जात आहे। आपण जर बघितलं तर नक्की न्यायालयाने काय म्हटलं आहे तर सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याचा निकाल देताना गुजरात सरकारला फटकारला आहे। हा गुन्हा जरी गुजरातमध्ये घडला असला तरी महाराष्ट्रात या प्रकरणी आरोपीवर खटला चालून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती, त्यामुळे गुजरात सरकारला आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेण्याचा काहीच अधिकार नाही अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने गुजरात न्यायालयाला फटकारले आहे। त्यामुळे या प्रकरणाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येतो असं देखील सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितलं आहे। त्यामुळेच गुजरात सरकारने ज्या 11 आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय रद्द ठरवला जातो अशा प्रकारे न्यायालयाने आज नमूद केलेलं आहे। पण आता या गुन्हेगारांचं काय होणार असा सुद्धा प्रश्न पडला। दरम्यान शिक्षा कमी करण्याच्या निर्णयामुळे हे जे 11 आरोपी तुरुंगातून सुटले होते आता तोच निर्णय रद्दबातल ठरवल्यामुळे ह्या आरोपींना पुन्हा अटक होऊ शकते। यावरही सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिले की दोषींच्या सुटकेनंतर त्यांचा स्वातंत्र्याचा अधिकार अबाधित राहण्याची मागणी गैरलागू आहे, कारण समानतेच्या वातावरणातच स्वातंत्र्याच्या अधिकाराचा विचार होऊ शकतो। दोषींप्रमाणेच पीडितांच्या अधिकाराचा न्यायालयात विचार करणं क्रमबद्ध आहे। समानतेशिवाय कायद्याचं राज्य अस्तित्वात येऊ शकत नाही। अशा प्रकारे गुन्ह्यांच्या परिणामापासून गुन्हेगारांना मोकळीक देणं म्हणजे समाजातील शांततेला चूड लावण्यासारखं होईल अशा प्रकारचं एक मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाने आजच्या निकालामध्ये केलेलं आहे। त्याचप्रमाणे त्यांनी असे सांगितले जे 11 गुन्हेगार आहेत त्यांनी पुढील 2 आठवड्यात पोलिसांना शरण यावं तरच कायद्याचं राज्य राखलं गेलं जाईल असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेले आहेत। त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयात असं सांगितलं आहे की गुन्हेगारांना पुन्हा शिक्षा माफीसाठी प्रयत्न करायचे असतील तर त्यासाठी त्यांनी आधी शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात असणं गरजेचं आहे। आपण जर बघितलं तर हे खूप महत्त्वाचं वाक्य आजच्या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे। असंच तर हे जजमेंट जे दिले आहे ते न्यायमूर्ती BV नागरत्न आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर आज या याचिकेवर सुनावणी चालू होती आणि या 2 न्यायाधीशांनी हे एकत्रितपणे एकमताने हे निर्णय दिलेला आहे। त्यामुळे बिल्किस बानो यांना या प्रकरणात खूप मोठा महत्त्वाचा निर्णय आज आलेला आहे। खरं तर आपण बघितलं तर 22 वर्ष म्हणजे 2002ला जेव्हा ही दंगल झाली होती, 27 फेब्रुवारी 2002ला जेव्हा गुजरातमध्ये ही दंगल झाली होती त्या दिवशी या घटनेत अहेरहून परतणाऱ्या 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता आणि या घटनेनंतर संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघालं होतं आणि त्याच वेळी गुजरातमध्ये ज्या दंगली उसळल्या होत्या त्यामध्ये बिल्किस बानो यांचं संपूर्ण कुटुंब होरपळून निघालं होतं। खरं तर आपण जर बघितलं ज्यावेळी हा गँगरेप बिल्किस बानो यांच्यावरती झाला त्यावेळेस त्या 5 महिन्याच्या गरोदर होत्या, तर त्यावेळेस त्यांना 3.5 वर्षाची मुलगी होती आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या कुटुंबातील 7 ते 8 जणांची हत्या करण्यात आली होती आणि अशा प्रकारची ही खूप गंभीर घटना त्यावेळेस घडली होती। त्यानंतर ही केस चालली आज त्या घटनेला 22 वर्ष पूर्ण होत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने आजच्या दिवशी महत्त्वाचा निर्णय हा दिलेला आहे। तर आपण जर बघितलं तर या घटनेनंतर म्हणजे या गुजरात दंगलीतील घटनेनंतर नेमकी काय घडलं होतं आपण जर बघितलं तर या घटनेनंतर बिल्किस बानो म्हणजे हा गँगरेप झाल्यानंतर त्यांनी नजीकच्या लिमखेडा पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथे या संबंधित तक्रार केली। त्यानंतर या संदर्भात सगळी CBI चौकशी झाली आणि CBI तपासात असं निष्पन्न आलं की मृताचं शवविच्छेदन योग्य पद्धतीनं झाले नसल्याचं तपासात समोर आलं आणि CBIने या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांचे मृतदेह बाहेर काढले। यावेळी CBIच्या तपासात एक धक्कादायक तथ्य समोर आलं होतं। या मृतदेहापैकी एकाही मृतदेहाला कवटी नसल्याचं त्यावेळेस आढळून आलं होतं। तर CBIच्या म्हणण्यानुसार शवविच्छेदनानंतर मृतांचे शिर कापण्यात आलं ज्यामुळे मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही असं CBI तपासात समोर आलं होतं। त्यानंतर या खटल्याची सुनावणी सुरू होताच बिल्किस बानो यांना सुद्धा जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या होत्या। त्यानंतर हा तपास गुजरात बाहेर येत महाराष्ट्राकडे सोपवण्यात आला होता
6 पोलीस अधिकारी आणि एका डॉक्टरसह एकूण 19 जणांवर मुंबई न्यायालयात CBIने त्यावेळेस आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर जानेवारी 2008 मध्ये विशेष न्यायालयाने या 11 आरोपींना बलात्कार, खून आणि बेकायदेशीरपणे जी दंगल माजवली त्याप्रमाणे दोषी ठरवलं होतं. त्यामुळे बिल्किस बानो यांचा अहवाल लिहिणाऱ्या हेड कॉन्स्टेबललाही न्यायालयानं आरोपींना वाचवण्याचा चुकीचा अहवाल दिल्याबद्दल यामध्ये दोषी ठरवलं होतं. तर इतर 7 आरोपींची जी आहे ती पुरावे अभावी निर्दोष मुक्तता केली होती आणि जे मुख्य 11 आरोपी आहेत त्यांच्यावरती दोष सिद्ध झाल्यामुळे त्यांना जी आहे ती शिक्षा सुनावली होती. मात्र गेल्या वर्षी गुजरात सरकारने या संदर्भात निर्णय घेतला की आपण जे आहे या 11 जणांना दोषी जे आहेत त्यांना माफ केलं पाहिजे. या संदर्भातली जर आपण माहिती घेतली तर या दोषींपैकी जे महत्त्वाचे होते ते म्हणजे राधेश्याम शहान यांनी सर्वोच्च न्यायालयात माफीसाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने याचिकेवर निर्णय घेण्यास गुजरात सरकारला सांगितलं होतं आणि त्यानंतर गुजरात सरकारने या संदर्भात एक समिती गठीत केली आणि या समितीने माफीची जी याचिका आहे ती मंजूर केली होती. त्यानंतर दोषींची शिक्षा कमी करून त्यांना सोडण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर जर आपण बघितलं तर देशभरातून या घटनेवरती विविध प्रतिक्रिया उमटत होत्या. काही जणांनी या गुजरात सरकारच्या निर्णयाला विरोधही केला होता, तर काही जणांनी हे गुजरात सरकारचा जो निर्णय आहे त्याला समर्थन दिलं होतं. परंतु त्यानंतर जे दोषी सुटले होते त्यांनी नंतर विविध राजकीय पक्षांबरोबर लांकेबांधे केले. काही जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून सुद्धा काँग्रेसने भाजपला संसदेत लक्ष केलं होतं. अशा प्रकारचं हे संपूर्ण गंभीर प्रकरण होतं आणि त्याच प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. दरम्यान यानंतर आता या प्रकरणी काय होतं, हे 11 आरोपी पुढील 2 आठवड्यात स्वतःहून आत्मसमर्पण करतात का, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात काय होतं किंवा सर्वोच्च न्यायालयाने ज्याप्रमाणे टिप्पणी केली आहे की जे दोषी आहेत त्यांना आपल्या शिक्षा माफीसाठी पुन्हा एकदा प्रयत्न करता येतील. खरं तर आपण बघितलं तर अशा प्रकारचे सर्वोच्च न्यायालयाने जर शिक्षा रद्द केली असेल तर सर्वोच्च न्यायालयानंतर राष्ट्रपतींकडे सुद्धा माफीसाठी अपील करण्यात येतं. त्यामुळे हे जे 11 दोषी आहेत ते आता राष्ट्रपतींकडे जाऊन माफीसाठी याचिका दाखल करतील का, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. दरम्यान हे एक आज महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.